न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फुलेनगर परिसरातून भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. डीजे, ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक, युवक आणि महिला सहभागी झाले होते. मिरवणुकीचे उद्घाटन पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी पारंपरिक लाठीकाठीचे कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. मिरवणुकीदरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मार्गावरील विविध ठिकाणी मिरवणुकीचे पुष्पवृष्टी व सत्कार करून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन क्रांतीवीर लहुजी बहुउद्देशीय संस्था फुलेनगर यांच्या वतीने करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष बापूभाऊ सपकाळे, मनोजभाऊ मारसाळे, महाराष्ट्र सन्मानित पुरस्कार प्राप्त ओंकारबाबा सपकाळे यांच्यासह यावर्षीचे अध्यक्ष अजयभाऊ पवार, एकनाथजी खंडाळे, शिवा चंदनशिव, कृष्णा बिराडे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. जय लवजी. आज साहित्यरत्न लोकशाहीर यांची 106वी जयंती थाटावाटात नाशिक जिल्ह्यात साजरी होत आहे. तसेच आमच्या पंचवटी विभागात फुलेनगर क्रांतीवीर लहुजी वस्ताद बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सालाबारप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या संख्येने चित्ररथ हा काढण्यात येत आहे. तर आमच्या संस्थेच्या वतीने 700 महिला व लहान मुलांचा मोठा समूह असून या जयंतीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करत असतात. तसेच आमचे मार्गदर्शक राहुल भाऊ डिकले यांचंही आगमन होऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या सर्व समाज बांधवांना. तसेच आमचे नगरसेवक सरिताताई सोनवणे व शंकरभाऊ हिरे, तसेच आमचे नगरसेवक मोनिकाताई हिरे व हेमंत शेट्टी, सागर भाऊ लांबकडे ही नगरसेवक येऊन त्यांनी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिली. तरी मी सर्व मातंग समाजाच्या वतीने व सर्व मंडळाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो. जय लहुजी, जय भीम, जय शिवराय. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या मिरवणुकीने परिसरात सामाजिक ऐक्य आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर निर्माण केला.